नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे। नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण सध्या आहोत नांदेड जवळ असलेल्या गाडेगाव पुलावर। गाडेगावची हे आसना नदी आहे। आसना नदी देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आसना नदीला आणि हा या पुराचं पाणी या पुलावरून जात असल्याने हा राज्य महामार्ग बंद झालेला आहे। विष्णुपुरी धरणातून 1,62,000 क्युसेक वेगाने नदीपात्रात गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आसना असेल इतर छोट्या मोठ्या नद्या असतील त्या नद्यांना पूर आल्याने समोर पाण्याचा प्रवाह जात नाही। त्यामुळे या नद्यांना देखील मोठा पूर आलेला आहे आणि हा गाडेगाव ते मुदखेड महामार्ग आहे। हा महामार्ग सकाळपासूनच बंद केलेला आहे। एकंदरीत नांदेड जिल्ह्यात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। 6.5 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। मागील महिनाभरापासून सातत्याने हा पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडल्याचं चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, गाडेगाव, नांदेड।